आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। नागपूरमध्ये 28 डिसेंबरला काँग्रेसच्या है तैयार हम या सभेचं आयोजन। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सभेला उपस्थित राहणार। काँग्रेसकडून जोरदार तयारी। प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे। महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवावी। मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा बुलढाण्यात महिलांना सल्ला। बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थान निंबोळामध्ये 105 जोडप्यांचा महायज्ञ। जिल्हा परिषदांच्या शाळांचं खासगीकरण करू नका, राज्य सरकारकडे मागणी। चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल, सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी। वाशिमच्या पोहरादेवीतील संत सेवालाल महाराज मंदिर निर्मितीचं काम प्रगतीपथावर। पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 593 कोटी रुपयांचा निधी मंजूर। वर्ध्याच्या कारंजामधल्या फार्म हाऊसवर दरोडा, सोयाबीनची पोती आणि सोनं लंपास। नागपूरच्या बाल सुधार गृहामधून 6 कुमारवयीन मुलं सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पसार। पाटणकर चौकातल्या रिमांड होममध्ये मुलं होती। पळून जाण्या अगोदर रिमांड होममधलं साहित्य आणि सीसीटीव्हीचीही केली तोडफोड। चंद्रपूरच्या गोविंदपूर शिवारातल्या विहिरीमध्ये वाघाचा मृतदेह आढळला। गावाला सरकारकडून वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी 25 लाखांचं अनुदान, पण सुरक्षेसाठी विहिरींना कठडे बांधण्यात दिरंगाई, त्यामुळे निधीची चौकशी करावी अशी मागणी। भंडाऱ्यात अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी गंभीर जखमी। शेतकऱ्यांना जखमी अवस्थेतही केली अस्वलाशी झुंज। लाखांदूर तालुक्यातली घटना। नागपूरमध्ये फुग्यांसाठीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू। मृत मुलाचं नाव सिजान आसिफ शेख। परिसरातल्या जुन्या VCA ग्राउंड जवळची घटना। 2 महिलाही जखमी। अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन। भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित। यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। अंबादास दानवेंची 10 वर्षांपासून लोकसभा लढवण्याची इच्छा होती, म्हणून माझा पराभव झाला। चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकमेकांचे जिवलग। दोघेही लोकसभा लढवतील, पण कोणत्या पक्षाकडून माहित नाही। संजय शिरसाटांचा टोला। गुटखा व्यावसायिकांवर कारवाईसाठी राज्यात विशेष पथकं नेमा। प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करा। औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश। परभणीतल्या गंगाखेडमधल्या धारखेड पुलावर 2 गटात हाणामारी। स्कॉर्पिओचं नुकसान, 7 जण जखमी। दोघांची प्रकृती गंभीर। पोलिसांकडून चौकशी सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।